दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। सातपूर परिसरातील कामगार नगर येथील बेपत्ता झालेल्या युवकाच्या खुनाचा उलगडा सातपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात करत संशयित आरोपीला नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णव मिलिंद शिंदे हा 20 जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। त्याचा शोध सुरू असताना 21 जूनला कामगार नगर परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर कुजलेल्या अवस्थेतील अज्ञात मृतदेह आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता तो मृतदेह वैष्णव शिंदे याचाच असल्याचं निष्पन्न झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तसेच पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या। त्यानंतर सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांना तपासासाठी पाचारण करण्यात आले। मानवी माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कृष्णा राकेश दुसाणे याच्यावर संशय व्यक्त केला। तो नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून मुंबईकडे पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। वैष्णव शिंदे याला हात उसनवारीने दिलेले 9,000 रुपये परत मिळत नसल्याने तसेच पैसे मागितल्यावर शिवीगाळ आणि मारहाणीच्या धमका मिळाल्याच्या रागातून 19 जूनच्या मध्यरात्री धारधार चाकूने छाती आणि गळ्यावर वार करून त्याची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले। खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून 2 दिवस त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आल्याने मृतदेह टेरेसवरच ठेवण्यात आला। मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली आणि खुनाचा उलगडा झाला। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दिनांक 20 जून 2026 रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर याची मिसिंग बाबत नोंद झालेली होती। दिनांक 21 जून रोजी कामगार नगर या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत असताना एका इमारतीजवळ पोलिसांना दुर्गंधीचा वास आला। त्या संबंधाने पाहणीकरिता पोलीस टेरेसवर चढले असता एका गोणीमध्ये त्यांना रक्तमिश्रित आढळून आलं। त्यानंतर गोणी उघडली असता त्याच्यामध्ये पुरुष जातीचे प्रेत दिसून आले होते। पोलिसांनी लागलीच तिथे घटनास्थळी धाव घेतली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी। त्याच्यानंतर तिथे FSL व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी त्या मृतदेहाला पुढचं पंचनाम्यासाठी व त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय येथे त्यांना रवाना करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर मृताची मिसिंग व्यक्ती त्याच परिसरात राहणारी होती, त्याच्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तिथे बोलवण्यात आलं आणि मग मृताची ओळख पटवण्यात आली। तर त्या मृतदेहाचं जे सापडलं होतं त्याचं नाव होतं वैष्णव मिलिंद शिंदे, ही आपल्याकडे मिसिंग व्यक्ती। तर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं की कुठल्याही प्रकारचं खून नव्हता या गुन्ह्यामध्ये आणि कोणी केलं, कोणी अज्ञात मारेकऱ्यांनी याच्यावर हल्ला केलेला आहे, तर आम्हाला ते शोधून काढण्याचं पूर्ण आव्हान होतं मोठं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब, माननीय ACP श्री सचिन वारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व युनिट 2 गुन्हे शोध पथक यांचे वेगवेगळ्या प्रकारे तपास पथक नेमण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे आरोपी कृष्णा राकेश दुसाणे वय वर्ष 18-19 हा मुंबईकडे पळून जाण्याचा बेतात होता। तर त्याला सापळा रचून सातपूरच्या डेली पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे सांगितलं आहे की जो मयत आहे वैष्णव त्याला याने 9,000 रुपये हातसुमारी दिली होती, पण तो ते काही परत करत नव्हता आणि परत मागितले तर त्याला राग यायचा, तो त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता। त्याबद्दलचा राग मनात धरूनच याने 19 तारखेच्या रात्री याची पुन्हा वाचावाची झाली पैशांवरूनच आणि त्या वाचावाचीचं रूपांतर शेवटी त्यांनी चाकू त्याच्यावर वार केले आणि त्याचा मृत्यू घडल्याचं त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे। कोणी इतर साथीदार असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेला फिर्यादीमध्ये, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे।
सातपूर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे शहरात कौतुक होत असून गंभीर गुन्ह्याच्या अवघ्या 12 तासात छडा लावल्याने पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. प्रतिनिधी परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर.